Hello students, myself Borude UG from Maharaja Shivaजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा. आज आपण 11वी सायन्सचा 6वा चॅप्टर सुरू करणार आहोत आणि त्याचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. ओके, सो mechanical properties of solids. In this, we are going to see the properties of solids. We know in solid there is its intermolecular attraction is more. Solid का बनतात किंवा solid का असतात तर त्यांच्यामधले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे काय असतात, जास्त असतात. ते सहजासहजी त्यांचे मॉलिक्युल्स एकमेकांपासून दूर जात नाही. आपण किती फोर्स म्हणजे व्हॉट एव्हर मे बी द फोर्स अप्लाइड ऑन इट, they doesn't go away from each other. म्हणजे इंटरमॉलिक्युलर मॉलिक्युल्स जे एकमेकांशी निगडीत आहेत ते घट्ट बसलेले आहेत. घट्ट म्हणजेच त्यांच्यामधला फोर्स जो आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स हा जास्त असतो. त्यामुळे ते आपण जर त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर ते इतक्या सहजासहजी वेगळे होत नाही. ठीक आहे, म्हणजेच काय, सच बॉडीज आर कॉल्ड ॲज रिजिड बॉडी. Rigid bodies means what? At first, you must know what are rigid body. Rigid body म्हणजे काय? Such bodies, those on which there is no effect, whatever may be the external force applied on it, or the intermolecular forces are so large. Such bodies are called as rigid body. But in universe there is not perfectly rigid body, but we are going to consider rigid bodies for suppose steel. Okay, steel ही rigid body आहे असं कन्सिडर करतो आपण, पण एक्झॅक्टली नसते. मग हे कॉन्स्टिट्युएंट्स किंवा पार्टिकल्स एकमेकांपासून दूर होत नाही. ठीक आहे, त्यांना आपण सॉलिड्स असं म्हणतो. बट व्हेन वी अप्लाय एक्सटर्नल फोर्स ऑन इट, एक्सटर्नल फोर्स जर आपण त्यांच्यावरती अप्लाय केला तर काय होतं, ते जस्ट डिस्प्लेस व्हायला लागतात. ते मॉलिक्युल्स गोज अवे फ्रॉम देम. देन ॲट दॅट टाइम रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप इन दॅट सिस्टीम. व्हॉट इज रिस्टोरिंग फोर्स देन? रिस्टोरिंग फोर्स produces when there is a little displacement of the constituents in the solid. That restoring force tends to bring that molecules at its original position. Okay, when external force applied on it, what happen? Molecules just tends to go away from them. ते थोडेसे दूर जाण्याचा प्रयत्न करतात. At that time restoring force develops in that body and it tends to bring that molecules close. म्हणून सॉलिड हे बरोबर सॉलिड आपल्याला जाणवतात किंवा तसे राहतात, बट लिक्विड आणि गॅसेस बाबतीत नाही. लिक्विड आणि गॅसेसवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर लिक्विड मॉलिक्युल्स काय होतात, तुलनेत एकमेकांपासून दूर जातात. पाणी आपण जर ओतलं किंवा डेस्कवर टाकलं तर ते काय होणार आहे, ओघळणार आहे. किंवा गॅस फुगा आहे, फुग्यातली हवा सोडून दिली पटकन काय होणार आहे, फुगा आपला रिलीज होणार किंवा त्याच्यामधून हवा बाहेर जाणार. सो दिस in that intermolecular forces are so less. Okay, now in this case that means if external force आता सांगितलं slightly those molecules displaced from their original position, at that time restoring force develop in the body and it tends to bring that molecules at the original position. Okay, whatever may be the external force, if the value of external force is more, restoring force is also more, but at some limit, काही लिमिट पर्यंत. आफ्टर दॅट लिमिट काय होणार आहे, ती बॉडी ब्रेक होणार आहे. आता एखादा ठोकळा घेतला किंवा हेच घेतलं आपण इथे तर काय होईल, याला पण असा फोर्स अप्लाय केला तर काही इफेक्ट होणार आहे का, नाही. पण जर आपण घन आणला आणि घनानं याच्यावरती घाव घालायला लागलो तर मात्र याची काय होणार आहे, दोन तुकडे होतील किंवा हे तुटून जाईल. सेम वे म्हणजे एक्सटर्नल फोर्स जर जास्त असेल तर मात्र काय होणार आहे,
इट विल बी कोलॅप्स किंवा त्याचं काय होईल, तुटेल फुटेल. ओके, सो सॉलिड्स हॅव इट्स शेप अँड साइज. फॉर एक्झाम्पल टेनिस बॉल असेल, फुटबॉल असेल, both having spherical shape but they having different size. When force is applied to the solid, the size or shape or both changes. Size, shape काय होऊ शकतं, दोन्हीही चेंज होऊ शकतं. In case of this, which tennis ball or football. But what happen when we remove external force apply, बॉल घेतला, बॉल थोडा प्रेस केला आपण, तर काय झालं, त्याचा साईज आणि शेप बदलली, साईज आणि शेप बदलली. पण जर आपण जो प्रेस केलेला बॉल आहे, कॉम्प्रेसिव्ह फोर्स आपण त्याच्यावरती लावला, तो काढून टाकला, तो बॉल काय झाला, पुन्हा मूळ पदावरती आला. ठीक आहे, म्हणजे काय झालं, इट रिगेन्स इट्स ओरिजिनल साईज अँड शेप. देन सच बॉडीज आर कॉल्ड एज इलॅस्टिक बॉडी. ही एक प्रॉपर्टी आहे सॉलिडची. व्हॉट, व्हेन वी remove external force applied on it, some bodies regains its original size or shape, or it is also called as dimensions. काय म्हणायचं त्यांना, dimensions. So dimensions means what, size, shape or both. मग ते लेंथ मध्ये बदल होत असेल, त्याचं व्हॉल्यूम बदलत असेल किंवा त्याचा एरिया बदलत असेल, कुठल्याही पद्धतीनं त्याचा साईज किंवा शेप बदलत असेल किंवा दोन्हीही बदलत असेल, तर त्याला डायमेन्शन्स असं म्हणतात. मग सच फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द चेंज ऑफ शेप ऑफ बॉडी, सच फोर्स इज कॉल्ड एज deforming force. Next one more definition, that is deforming force. What is deforming force? Deforming force is the force which is responsible for the change of dimensions of the body, and this process is called as deformation. What it called as deformation? That means the force which is responsible for the change of dimension is called as deforming force. ठीक आहे, आणि या प्रोसेसला काय म्हणायचं, deformation. When there is change in size, shape or dimension, that is called as a deformation. And why it happens? It happens due to the deforming force. An external force applied on it, which is responsible for the change of dimensions, is called as deforming force. कळलं, deforming force म्हणजे काय, तर डायमेन्शन बदलण्यासाठी कारणीभूत असलेला फोर्स, मग तो एक्सटर्नल फोर्स असेल. सो द चेंज इन शेप और साइज और बोथ ऑफ द बॉडी ड्यू टू एन एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन म्हणजे काय, द चेंज ऑफ साइज, शेप or both of the body due to deforming force is called as deformation. आले लक्षात, deformation काय असतं, रिस्पॉन्सिबल असतं for the change of the shape or size. Then larger is the deforming force, larger is the deformation. Deforming force जास्त असेल तर काय असेल, deformation सुद्धा जास्त असेल. मग आपल्याला माहिती आहे खूप टाइप्सच्या बॉडी अवेलेबल आहेत किंवा निसर्गामध्ये अस्तित्वामध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल घ्या आता रबर असेल, कॉर्ड्स असेल. रबर आपण घेतला हातामध्ये, त्याला ताणला, ओके, ताणला आणि सोडून दिला, काय होईल रे, तो त्याच्या मूळ पदावर येतो. इट रिगेन्स इट्स ओरिजिनल डायमेन्शन. ठीक आहे, एखादा स्माइली बॉल किंवा बॉल घ्या, त्याला प्रेस करा अँड रिलीज इट, डिफॉर्मिंग फोर्स काढून टाका, तो काय झाला, त्याच्या मूळ पदावर आला. ठीक आहे, मग अशा काही बॉडीज आहेत विच रिगेन्स इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स. सच बॉडीज आर कॉल्ड एज इलॅस्टिक बॉडीज अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज इलॅस्टिसिटी. पहा बरं का काय सांगितलं,
काही बॉडीज अशा आहेत, फॉर एक्झाम्पल साधं सरळ लक्षात ठेवण्यासारखं रबर. रबर घ्यायचा, थोडा ताणला आणि काय केला, सोडून दिला. ओके, म्हणजे डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला अँड ऑल्सो रिलीज इट कम टू इट्स ओरिजिनल, परत तो त्याच्या जागेवर आला. किंवा स्प्रिंग घेतली, तिला कॉम्प्रेस करा, स्प्रिंग घेतली, कॉम्प्रेस करा, काय झालं, तिचं साईज शेप बदलला. ओके, अँड वन्स अगेन रिमूव्ह द डिफॉर्मिंग फोर्स, ती काय आली, मूळ पदावर आली. स्प्रिंग परत मूळ पदावर आली, स्प्रिंग. ठीक आहे, म्हणजे काय झालं, तिनं पुन्हा तिचं मूळ जे काय साईज शेप आहे ग्रहण केलं, धारण केलं. मग अशा जे ऑब्जेक्ट्स आहेत, अशा ऑब्जेक्टला इलास्टिक ऑब्जेक्ट्स म्हणायचं. काय म्हणायचं, इलास्टिक ऑब्जेक्ट्स ऑफ इलास्टिक मटेरियल्स. ठीक आहे, सो नेक्स्ट वन मोर पार्ट याच्यामध्ये सांगते. This is under introduction. This all is introductory part. Okay. Solids are divided into two types. From that, first one is elastic materials. And another one is plastic. आता इलास्टिक मटेरियल मी आत्ताच सांगितलं तुम्हाला काय, those materials which regains its original dimensions after the removal of an external force applied on it. For example, काय सांगितलं मी, रबर, plasticine, steel, then quartz, etc. are these materials, that is metals, रबर and quartz. स्टीलच्या ऐवजी मेटल्स पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे, then this property by virtue of which the material regains its original dimensions, such a property is called as elasticity. What is elasticity? Elasticity is the property of the material in which that material regains its original size, shape or both after the removal of a deforming force applied on it due to the restoring force. बरोबर? For example, rubber, steel किंवा metals, quartz. Quartz is the perfectly elastic material. याच्या एकदम विरुद्ध काय असेल, तर ते आहे प्लास्टिक मटेरियल. सो दिस प्लास्टिक मटेरियल, प्लास्टिक मटेरियल मध्ये आपल्या नेहमीच्या वापरातलं एक एक्झाम्पल आहे पहा, दॅट इज प्लास्टिसिन, किंवा तुम्ही जे नेहमी खाता पहा चिंगम म्हणतात, ते चिंगम सुद्धा प्लास्टिक मटेरियल. किंवा क्ले, फॉर एक्झाम्पल सांगते पहा प्लास्टिक मटेरियलचे, प्लास्टिसिन, ठीक आहे, क्ले, देन चिविंगम, देन पुट्टी, नंतर डो. हे प्लास्टिक मटेरियल्स आहेत सगळे. म्हणजे काय, आता क्ले, चिकण माती घ्या, चिकण मातीची भांडी बनवली जातात किंवा मूर्त्या बनवल्या जातात. का, तर त्याच्यावरती जर आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर तो त्याच पोझिशन मध्ये राहतो. इट डज नॉट कम टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन आफ्टर द रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स. क्ले म्हणजे चिकण माती असेल. पुट्टी परफेक्टली प्लास्टिक मटेरियल आहे.
पुट्टी म्हणजे लांबी. काचेची तावदाणं बसवण्यासाठी किंवा खिडक्या वगैरे बसवण्यासाठी जे वापरलं जातं मटेरियल पहा, किंवा ते एमसील वगैरे आहे आता बाजारामध्ये, त्याला पुट्टी म्हणजेच लांबी परफेक्टली प्लास्टिक मटेरियल आहे. सो इट इज युज्ड फॉर दॅट पर्पज. म्हणून ते त्या पर्पजसाठी वापरलं जातं. नंतर डो म्हणजे काय पहा, साधारण डोला आपण कणिक, जी आंबवलेली कणिक असते त्याला डो असं म्हणतात. पाव बनवण्यासाठी किंवा इडली सांबर अशा वस्तू बनवण्यासाठी जे पीठ आंबवावं लागतं किंवा तिंबवलं जातं त्याच्यामध्ये काय होते, प्रोसेस होते, बरोबर, फर्मेंटेशन होतं, प्रोसेस होते आणि ते फुगतं, बरोबर आहे ना. इडली करायला जे पीठ आंबवलं जातं ते काय होतं, थोडंसं फुगलं जातं. मग ते पुन्हा त्याच्या मूळ पदावर येणार आहे का, नेव्हर येणार आहे का. किंवा पाव बनवण्यासाठी जे पीठ मळलं जातं पहा, ते सुद्धा काय केलं जातं, थोडंसं आंबवलं जातं. That means it does not come to its original dimension. Such materials are called as plastic material. आणि जे सगळे प्लास्टिकची भांडी वगैरे असतात ते कशापासून बनवलेली असतात, दिस प्लास्टिक सीन, बरोबर. किंवा क्ले घ्या, चिकन मातीचा गोळा घ्या आणि असा भिंतीवर आपण इथे टाकला, काय होणार आहे, तो तिथे बरोबर स्टिक होणार आहे. तो काय होणार आहे, तिथे स्टिक होणार आहे. That means it does not come to its original dimension. But take a ball in your hand and throw on the wall. What will happen? It bounce. किंवा तो पुन्हा आपल्याकडे येईल, बरोबर. It tries to bring itself to its original position. So in this way, those are plastic materials, and such a property is called as plasticity. Plasticity. What is plasticity? Plasticity is the property of the solids in which material body does not come to its original dimensions. Such bodies are called as plastic bodies, and these plasticine, clay, putty, dough ityadi etc are the plastic materials. Listen carefully. म्हणजे पूर्णतः कोणतीच बॉडी प्लास्टिक किंवा इलॅस्टिक नसते, त्याच्यामध्ये थोड्याशा प्रॉपर्टीज ह्या प्लास्टिसिटी किंवा प्लास्टिक मध्ये इलॅस्टिसिटीच्या असू शकतात. सो देर इज नो परफेक्टली प्लास्टिक और इलॅस्टिक और प्लास्टिक बॉडी. इलॅस्टिक मटेरियल, इलॅस्टिक, ओके, लक्षात ठेवायचं. इलॅस्टिक ताणायचं आणि परत सोडून द्यायचं, ते काय होतं जागेवर इथं, पण पूर्णतः जागेवर राहणार नाही, त्याच्यामुळे थोडेसे काय होतील, चेंजेस होऊ शकतात. So these properties are the properties of solids. Now nextly we are going to see that what is stress and